आजही तुम्ही गरीबाच्या घरात जा, 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण दणकून. हे श्रीमंत हलकट माणसं मोजिते. 5 सांगितले 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा, ताटल्या खात्या का निवांत जेवा. बावळट नाही. शेतकऱ्याच्या बाईला चहा ठेवायला सांगा बरं, तांब्यावर पाणी डायरेक्ट पातेल्यात होती ती. ही श्रीमंताची बाई तशी नाही, लय दरिद्री. अगं पाच तीच का आला काय तुझ्या चहा वाचून काय कोणचं चाललंय. कप मोजी ती ही आडपाट. शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळे देऊन चहा येतो, अनारे चहा वजन आहे. हे श्रीमंत हलकट खिडकी जवळ जाते. बरं त्यांचे इंजिनियर सुद्धा बंगल्याचे इतके कंस्ट्रक्शन मध्ये, तुम्ही कोणत्या घरात जा, सोफा सेटचं टोकन किचनचं टोक इक्वलच आहे. इंजिनियरनं सुद्धा कंस्ट्रक्शन किती भारी करेल. कोणत्या घरात जा तुम्ही, ते मॉडेल ह्या मॉडेलला खिडकीतून दिसलंच पाहिजे असं. आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना. शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपाट डोका लागत, चहा आहे का. अजून 1 वर्षानं श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना, फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा आणि पाहुण्याने जिबीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात. आणि मग त्या बाईनं म्हणायचं बाबाचा परसाद घे, आग लावतो. अन्नदान गरिबाने झाला. आणि पाया पडून सांगतो, शरीर शुद्ध होतं स्नानानं, मन शुद्ध होतं नामानं, चित्त शुद्ध होतं ध्यानाने, आणि धन शुद्ध होतं दानाने. दान करीचा. महिला मंडळ भिकाऱ्याला ताजी भाकर द्यायचा, अर्धीच द्या पण ताजी द्यायचा, त्याचे दात पडतील असे देऊ नका. विनोद नाही महाराज, देव त्याच्यात आहे. कोणत्या रूपाने देव येईल सांगता येत नाही. नाथाने काशीचं पाणी गाडवलं पाहिजे म्हणते का, बावळात बिवळाट होती. आणि आमची महाराज मंडळी म्हणते गाढव दिसलं त्यांना. अहो गाढवात ब्रह्म दिसलं, गाढवात तुला गाढव दिसलं. ती हा एक परत निडाय. पंगत घालणारचं कौतुक करावं पहिलं, दुसरं पंक्तीला येणारचं कौतुक करावं. पंगत कोणी घालीन, जेव्हा माणसं नको का. आता आज पाहिजे ना, बाप येतो पार्सल घेऊन, आई चपात्या करीत नाही घरी, स्कूटीवर जाते 6 चपात्या आणि ती बामटेवाणी दाव्यावरून 6. नाही ना, यांना पसायदा शिकवलं. आणि 99% पिढी बरबाद करायचं काम आई बापांनीच केलं. काय मत आहे तुमचं. पोरं काय करत म्हणा, आता हे 10वीला कार्ट आहे, 16 वर्षाचं शिंगरू आहे, त्याला 70ची पल्सर द्यायची, काय करते ते शिकल नाही तर उलथल तिकडं. पण त्याला पल्सर 70ची, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा बूट, वरून 100 रुपये बाप देणार पेट्रोलला, ही देणार 100. ही तर लई खोडीची. ही उलटी पोराला म्हणती त्याचं ऐकू नको आहे बाई, 100 राहू दे, तो पहिल्यापासून तसाच आहे. त्याला मी 9वी पासून पाहते. तो जसा आहे तसाच मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी तू का नाही उलटली कुठं, त्यानं दुसरी केली असती. मग पोरं बिघडले नाही महाराज, पोरांना वातावरण निर्माण करून दिलं. काय मत आहे. आता हे सगळे बसलेले माणसं, आता हे शेड बीट सगळे आपण शिकलेली माणसं आहे. आपणही शिकलोय, पण आपण गरिबीच शिकलोय. आज आपण लाखो रुपये रोज पाहिला तर आपल्याला येडेवानी करीत नाही का, आपण त्याच्यातून गेलोय. या हरामींना फुकट मिळालं ना सगळं. यांना ऊत येण्याचं कारण काय आहे, या हरामींना कष्ट नाही ना काही. 10वीला गेलं म्हणजे लगेच मोटरसायकल आहे. आणि आईनं म्हणायचं आपल्याला कुठं लई आहे, आणि नाही तरी कोणच्यासाठी कमवायचंय. तो तरी कुठं काय मागून मागून मागवतोय, गाडी तर मागवतोय, आणि तुम्हाला तरी कुठं आऊ टाकायचंय. पगाराला तर धक्का नाही तरी गाडी होतीच आपली वरच्यावर. घेऊन टाका गाडी. आणि मग ती पोरग गाडी कोणाला घेऊन येतं घरी, त्यानं तरी कुठं दुसरी ज्यांनी सत शिकलं. नाही याला कंट्रोल केलं पाहिजे महाराज. आपण लहान असताना, आता आपण सगळे शिकलो, आपण लहान असताना जर मराठी शाळा सुटली, आपण सगळे कुठे शिकलो, मराठी शाळेत. शाळा जर सुटली ना, अख्ख्या गावाला कळायचं शाळा सुटली, एवढी आरडायची कार्टी.
आणि त्याच्यात जर गुरुजी म्हणणार ना 2-3 दिवस सुट्टी आहे, बोंबालच अख्ख्या गल्लीत आवाज. बरं आपण गल्लीनं पळायचं म्हणजे दोन्ही हात मोकळे नाही, एक चड्डीला आणि एक दप्तराला. दप्तराचा सुटला तरी चालन, चड्डी चिंगाट पळायची पोरं. बरं आपल्या दप्तराची पिशवी म्हणजे काय खताची कोण, आणि तिच्यात काय दप्तर होतं का, कवठ बोर चिचा. 7वी पर्यंत पाठी होती, तिला साठा नाही, नुसतं खापार. मग खापराची फुडी तो म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची. पत्र्याची पाटी अशी नमुनी होती, थुका लावल्याशिवाय उठतच नव्हती. आपण थुका लावायचंच बंद केलं, पेनशिळी खायला सुरुवात. आणि अंडरपॅन्ट तर 9वी पोत नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी पर्यंत. काही नव्हतं मला. कमरेला पट्टे होते का आपल्याला, करगुट्याला लाकूड. भूक लागली का आट्टा चालवायचा आणि जेवला का आट्टा. जाऊ द्या महाराज, तुमच्या माझ्या घरात गरिबी होती पण विचाराची श्रीमंती होती. जाऊ द्या, आपली आई बिचारी गरीब होती, ती शिकेल नव्हती. पण गुरुजीला काय म्हणायची माहिती का, कधी जर आई पाण्याला चालली हांडा घेऊन आणि गुरुजी गल्ली ना आला, ती म्हणायची भाऊ हाणता येईल तेवढं हाना पण शिकला पाहिजे. आज तुम्ही सगळे सर्व्हिसवाले ना हे त्याच्या जीवावर आहे. काय मत आहे तुमचं. बाप गुरुजीला म्हणायचा मिळाला तरी चालन. हा ना, कशाला आपण फ्लॅट बांधले असते नगरला, कशाला आपण बंगली घेतली असती, कशाला आपण गाड्यांवर ऑफिसला गेलो असतो. ही सगळी पुण्य त्या 9वार साडीतल्या आईची आणि फाटक्या धोतारातल्या बापाची आहे. काय जाऊ द्या, बिचाऱ्याला बनियन नव्हतं बनियन, चला कोपरी होती, जाऊ द्या. आपल्या आईच्या रंगाचं 3 रंगाचं लुगडं होतं पण शिस्त होती. खायची मजा पण फालतूपणा चालणार नाही. हो, शर्ट पोरगी जर उशिरा आली ना तर 9वार साडीतली आई म्हणायची इकडे ये का, इकडे ये का ग उशिरा आली. पोरगी म्हणायची बरोबर आहे. आई म्हणायची थोबाड फोडीन, काल सावली तिथं होती. आईला घड्याळ नव्हतं पण पोरगी किती वाजता येते हे कशाच्या खुणा होतं. आज रविवारी पोरगी शाळेत जाते, असू शकतो 10 तास, पण त्याला दप्तर नको. बरं हा 10 तास दुसरीच्या मोटरसायकलला भरतो कुठं. अजून 2-3 वर्ष थांबा पोरीनो, तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणारे रांग. मुलगी द्या मुलगी द्या, फक्त तोवर तुम्ही घरात राहायला पाहिजे. नाही तर रांग लागायची अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली, काय उपयोग. नाही महाराज, याला पुढं तरी कंट्रोल. हे इंद्रिकेचं कीर्तन आहे महाराज. हे मी मरल ना महाराज, नाही मी मरणार नाही 5-25 वर्ष, पण सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला आपलीच आठवण येणार ध्यानात. आता जाऊ द्या, आता तुम्हाला थोडं वाईट वाटेल, आता डायरेक्ट बोलतो म्हणून थोडं वाईट वाटेल, पण कुटुंब व्यवस्था बर्बाद झाल्यावर मानसिक संतुलन सावरता येत नाही. मी अटॅकची निर्मिती का झाली. अटॅक हा रोग नाहीये, दिवसाला नवी कंपनी आहे मोबाईलची, रोज एक नवी कंपनी निघती आणि 10 मिनिटाला स्कीम आहे. 10 रुपयात दिवसभर बुका, 20 रुपयात रातभर बुका, 90 रुपयात कावळाशिवाय पोत बुका. या स्कीम आहेत. मोबाईलच्या कंपन्या अनेक झाल्यात, मोबाईलच्या स्कीमा अनेक झाल्यात, पण मोबाईलमुळे दुष्परिणाम आहेत हे समाज मानायलाच तयार नाही. मोबाईलमध्ये दुष्परिणाम नाहीत का बोला. सगळे एज्युकेटेड लोक नीट आहे का. मोबाईलमुळे 8 रोग झालेत. एक, मोबाईलमुळे संवाद संपला, बोलणं कुठे. आणि न बोलण्याचे परिणाम चांगले झाले का वाईट. बोलणं कुठे. पोरगा पोरगी नवरा बायको 4च माणसं घरात, 4 गेम चालू आहे. पोराची चालली पबजी, पुरीचे चाललंय टिकटॉक, ह्या दोघांची चालली यूट्यूब. कुणी बोलानच बोला ना. आणि पाया पडून सांगतो महिला पुरुषांना, इंद्रिकरचे किती महिला मंडळ मी तुमच्या मुलासारखं आहे. संकट किती येऊ द्या, ते कुणातरी पशी बोलत जा, त्याने दुःख हलकं होतं. आत ठेवू नका. संकट येणार जेव्हा. लिंबाची लिंबोळी किती जरी पिकली तर वरून पिवळी आहे, ती आतून कडूच आहे. आपण किती मोठे झालो तरी जीवनामध्ये दुःख आहे, ते प्रगट करी जा, बोलत जा. ऑफिसमध्ये साहेबाचा थोडा त्राण आहे, असू द्या, तो बायकोपाशी बोलत टाकायचा, आज जरा मी टेन्शनमध्ये, बोल नको लई, मला असं असं साहेबांनी ताण दिला. तू पिऊनच येतो डायरेक्ट, म्हणजे टेन्शन आहे काही नाही. विनोद नाही,
तुम्ही बोलत जा. आणि न बोलण्यामुळे महिला मंडळात सुनबाई थोडी खट्याळी घरोघर मातीच्या चुली थोडंसं बोलत जा. आणि न बोलल्याचा परिणाम काय झाला ऐका. सतत त्या गोष्टीचं डोक्यात चिंतन केल्यामुळं ब्लड ऑफ सर्क्युलेशन माणसाचं कमकुवत झालं. परिणाम हृदयाचे जे 4 कप्पे आहेत, उजवी जेवणिका डावी जेवणिका उजवी कर्णिका डावी कर्णिका, ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं. परिणाम त्याच्यात ब्लॉकेज तयार झाले आणि अटॅक निर्माण झाला. अटॅक आलेल्या माणसाला माणसं पहिलं विचारतात डॉक्टरला, ब्लॉकेज किती निघली, जास्त आहेत का कमी. आणि अटॅक माझं कीर्तन ऐकलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार, 6 महिने अटॅक येऊ शकत नाही. एकटा हसतो घरी गेलो होतो. आणि हे मोबाईलमुळं संवाद संपलाय. मान्य आहे का? बोलत जा. पुरीला पोराला बोलत जा. बोलल्यानं दुःख हलकं होतं. एक बोलतच नाही लोक. लगविला गेला मोबाईल आला, अहो चैन सुद्धा खोलली नाही त्यानं. पोरग झोळीमध्ये रडत आहे, झोळीत रडून रडून थकलंय पोरग. आईनं झोळीतून खाली काढलं पोरग. त्याला भूक लागली. आईनं गॅसवर दूध तापवलं, पातेल्यातलं दूध ताटलीमध्ये थंड केलं आणि बाटलीत भरलं आणि बुज बसवलं. आणि पोराला दूध दिलं म्हणजे ते शांत बसेल. पोराला अन्नाची गरज आहे. ती दूध घेऊन गेली पोराजवळ आणि फोन आला. मग आता पोराला दूध द्यावं का नाही? वर बोलत राहिली. कुत्रीचं पिलो अख्खं दूध पिऊन गेलं. वर गप्पा आणत राहिली पोरा. एक मोबाईलमुळं संवाद संपला. मान्य आहे का? बोला. आजारी तुम्ही बोलायला काय झालं? एक मोबाईलमुळं संवाद संपला. 2 मोबाईलमुळं माणसं एकलकोंडी झाली. एकटीच बसतात माणसं. येड्या बाबडीत, मोहरीत, शिमिटच्या नळीत, काही तर मोटरसायकलवर चांगल्या टाकून पागल झाली. पागलच झाली. एक मोबाईलमुळं संवाद संपला. 2 मोबाईलमुळं माणसं एकलकोंडी झाली. 3 मोबाईलमुळं माणसं चिडचिडी झाली. 4 मोबाईलमुळं मेंदू हँग झाली. 5 मोबाईलमुळं डोकेदुखी झाली. 6 मोबाईलमुळं सांधेदुखी झाली. 7 मोबाईलमुळं दृष्टी गेली. आणि 8 मोबाईलमुळं झोप गेली. मोबाईल वापरणारी मंडळी झोपत नाही. त्याला जर झोपताना मोबाईल नसला गोदडीच्या दोरे उपशीत येते. एकानं निम्या रात्री गोदडी फाडली. टरा गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला यानं काल खाट मोडली ना आज गोदडी फाडली, याला झालं काय? त्याच्याही म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. म्हणून महिला मंडळाला महाराज म्हणून सांगत नाही, पण तुमचा मुलगा म्हणून सांगतो, ह्या पोरांना मोबाईल खेळायला जरा कमी द्या. कमी द्या नाही देऊच नका. यांना खायला काजू चारा ना, बदाम चारा ना. कोण नको म्हणलं तुम्हाला? हां चांगलं यांना शिकवा ना. यांना कशाला मोबाईल? यांच्याकडे कशाला मोबाईल पाहिजे? पोरांना मोबाईलला गेम कोणत्या कोणत्या रे? पबजी, अजून पिपल, जोरात बोला कोणती? हा पबजीन काय झालं? नाही हे बंद करा. आणि ती काळाची मोबाईल काजू द्या, बदाम द्या, व्यायाम द्या. 5 वाजता यांना जरा फिरवून आणा, यांना शिकू द्या. रविवारी नवरा बायको सुट्टी असते, जरा पोरांमध्ये बसा, गप्पा हाणा. आमचं तुमचं एकच झालंय. माझ्या घरात सुद्धा एक दिवस असं होणार आहे. माझा पोर आहे, माझ्या बायकोला विचारील, हा रात्री येतो सकाळी जातो, हा पाहुणा कोण आहे बुवा? महाराज माझ्या पोराची माई जवळजवळ 5-5, 6-6 दिवस गाठ होत नाही. जायला वाजते 2-3. सकाळी ती 6:45ला जाते शाळेत, 6लाच. कवा येते कोणाला माहिती? काय नाही महाराज, तुम्ही ना मी पागलच आहे. नाही पण याला कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे आणि ती काळाची गरज आहे. मग हे एक मडकं आहे आणि हे एक मडकं आहे काला सुरू. हे एक मडकं आहे, हे एक मडकं आहे. याला बनवणारा कुंभार आहे, यालाही बनवणारा कुंभार आहे. घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव तुझा विना मी कोणा न कळे. ओके कुणाचा घडते लोके तुझा मुठी तुम्ही
दुसरी दिंडी. हे दिंड्या अजून दिंड्यावाल्यांना सुद्धा इतके वाईट दिवस येणार आहे 2-4 वर्षात, एकट्याला झेंडा घेऊन जावा लागेल. महाराज एकात्मतेसारखी ताकदच नाही आणि ती करले पाहिजे. पोरा आता हे जे पोर आहेत नाही करतात महाराज. आपण काय केलं महाराज, आता ही पोरं पसैदान करतील, ही पोरं आरत्या करतील, पण त्यांच्या आईबापांना यांच्याकडून आरती म्हणून घ्यायला वेळ पाहिजे ना. बाप येतो पार्सल घेऊन, आई चपात्या करीत नाही घरी, स्कूटीवर जाते 6 चपात्या आणि ती बामटेवाणी दाव्यावरून 6. नाही यांना पसैदान शिकवलं आणि 99% पिढी बरबाद करायचं काम आईबापांनीच केलं. काय मत आहे तुमचं? पोरं काय करत मला, आता हे 10वीला कार्ट आहे, 16 वर्षाचं शिंगरू आहे, त्याला 70ची पल्सर द्यायची, काय करते ती शिकल नाही तर उलथल तिकडं. पण त्याला पल्सर 70ची, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा बूट, वरून 100 रुपये बाप देणार पेट्रोलला, ही देणार 100. ही तर लई खोडीची. ही उलटी पोराला म्हणती त्याचं ऐकू नको आहे बाई, 100 राहू दे, तो पहिल्यापासून तसाच आहे. त्याला मी 9वी पासून पाहते. तो जसा आहे तसाच. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी, तू का नाही उलाटली कुठं, त्यानं दुसरी केली असती. मग पोरं बिघडले नाही महाराज, पोरांना वातावरण निर्माण करून दिलं. काय मत आहे? आता हे सगळे बसलेली माणसं, आता हे शेड बीट सगळे आपण शिकलेली माणसं आहे. आपणही शिकलोय, पण आपण गरिबीच शिकलोय. आज आपण लाखो रुपये रोज पाहिला तर आपल्याला येडेवानी करीत नाही का? आपण त्याच्यातून गेलोय. या हरामींना फुकट मिळालं ना सगळं. यांना ऊत येण्याचं कारण काय आहे? या हरामींना कष्ट नाही ना काही. 10वीला गेलं म्हणजे लगेच मोटरसायकल आहे. आणि आईनं म्हणायचं आपल्याला कुठं लई आहे, आणि नाही तरी कोणच्यासाठी कमवायचंय. तो तरी कुठं काय मागून मागून मागवतोय, गाडी तर मागवतोय, आणि तुम्हाला तरी कुठं आऊ टाकायचंय. पगाराला तर धक्का नाही तरी गाडी होतीच आपली वरच्यावर. घेऊन टाका गाडी. आम्ही ती पोरग गाडी कोणाला घेऊन येतं घरी, त्यानं तरी कुठं दुसरी ज्यांनी सत शिकलं. नाही याला कंट्रोल केलं पाहिजे महाराज. आपण लहान असताना, आता आपण सगळे शिकलो, आपण लहान असताना जर मराठी शाळा सुटली, आपण सगळे कुठे शिकलो? मराठी शाळेत. शाळा जर सुटली ना, अख्ख्या गावाला कळायचं शाळा सुटली, एवढी आरडायची कार्टी. आणि त्याच्यात जर गुरुजी म्हणणार ना 2-3 दिवस सुट्टी आहे, मोहम्मदलस अख्ख्या गल्लीत आवाज. बरं आपण गल्लीनं पळायचं म्हणजे दोन्ही हात मोकळे नाही, एक चड्डीला आणि एक दप्तराला. दप्तराचा सुटला तरी चालन, चड्डी चिंगाट पळायची पोरं. बरं आपल्या दप्तराची पिशवी म्हणजे काय खताची कोण, आणि तिच्यात काय दप्तर होतं का? कवठ बोर चिचा. 7वीपर्यंत पाठी होती, तिला साठा नाही, नुसतं खापार. मग खापराची फुडी तो म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची. पत्र्याची पाटी अशी नमुनी होती, थुका लावल्याशिवाय उठतच नव्हती. आपण थुका लावायचंच बंद केलं, पेनशोळी खायला सुरुवात. आणि अंडरपॅन्ट तर 9वी पोत नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी पर्यंत. काही नव्हतं महाराज. कमरेला पट्टी होते का आपल्याला? करगुट्याला लाकूड. भूक लागली का आट्टा चालवायचा, जेवला का आट्टा. जाऊ द्या महाराज, तुमच्या माझ्या घरात गरिबी होती पण विचाराची श्रीमंती होती. जाऊ द्या, आपली आई बिचारी गरीब होती, ती शिकेल नव्हती. पण गुरुजीला काय म्हणायची माहिती का? कधी जर आई पाण्याला चालली हांडा घेऊन आणि गुरुजी गल्ली ना आला, ती म्हणायची भाऊ हाणता येईल तेवढं हाना, पण शिकला पाहिजे. आज तुम्ही सगळे सर्व्हिसवाले ना, हे त्याच्या जीवावर आहे. काय मत आहे तुमचं? बाप गुरुजीला म्हणायचा मिळाला तरी चालन, हा ना. कशाला आपण फ्लॅट बांधले असते नगरला, कशाला आपण बंगली घेतली असती, कशाला आपण गाड्यांवर ऑफिसला गेलो असतो. ही सगळी पुण्य त्या 9वार साडीतल्या आईची आणि फाटक्या धोतारातल्या बापाची आहे. काय जाऊ द्या, बिचाऱ्याला बनियन नव्हतं बनियन, चला कोपरी होती, जाऊ द्या. आपल्या आईच्या रंगाचं 3 रंगाचं लुगडं होतं, पण शिस्त होती. खायची मजा, पण फालतूपणा चालणार नाही. हो, शर्ट पोरगी जर उशिरा आली ना तर 9वार साडीतली आई म्हणायची इकडे ये का, इकडे ये का ग उशिरा आली. पोरगी म्हणायची बरोबर आहे,
आई म्हणायची थोबाड फोडीन. काल सावली तिथं होती. आईला घड्याळ नव्हतं, पण पोरगी किती वाजता येते हे कशाच्या खुणा होतं. आज रविवारी पोरगी शाळेत जाते, असू शकतो 10 तास, पण त्याला दप्तर नको. बरं हा 10 तास दुसरीच्या मोटरसायकल भरतो कुठं. अजून 2-3 वर्ष थांबा पोरीनो, तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे, रांग. मुलगी द्या, मुलगी द्या, फक्त तोवर तुम्ही घरात राहायला पाहिजे. नाही तर रांग लागायची अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली, काय उपयोग. नाही महाराज, याला पुढं तरी कंट्रोल. हे इंद्रिकेचं कीर्तन आहे महाराज. हे मी मरल ना महाराज, नाही मी मरणार नाही 5-25 वर्ष, पण सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला आपलीच आठवण येणार. ध्यानात आता जाऊ द्या, आता तुम्हाला थोडं वाईट वाटेल, आता डायरेक्ट बोलतो म्हणून थोडं वाईट वाटेल, पण कुटुंब व्यवस्था बर्बाद झाल्यावर मानसिक संतुलन सावरता येत नाही. मी अटॅकची निर्मिती का झाली. अटॅक हा रोग नाहीये. दिवसाला नवी कंपनी आहे मोबाईलची, रोज एक नवी कंपनी निघती आणि 10 मिनिटाला स्कीम आहे. 10 रुपयात दिवसभर बुका, 20 रुपयात रातभर बुका, 90 रुपयात कावळाशिवाय पोत बुका. या स्कीम आहेत. मोबाईलच्या कंपन्या अनेक झाल्यात, मोबाईलच्या स्कीमा अनेक झाल्यात, पण मोबाईलमुळे दुष्परिणाम आहेत हे समाज मानायलाच तयार नाही. मोबाईलमध्ये दुष्परिणाम नाहीत का बोला. सगळे एज्युकेटेड लोक नीट आहे का. मोबाईलमुळे 8 रोग झालेत. एक, मोबाईलमुळे संवाद संपला, बोलणं कुठे. आणि न बोलण्याचे परिणाम चांगले झाले का वाईट. बोलणं कुठे. पोरगा पोरगी नवरा बायको 4च माणसं घरात, 4 गेम चालू आहे. पोराची चालली पबजी, पुरीचे चाललंय टिकटॉक, ह्या दोघांची चालली युट्यूब. कुणी बोलानच बोला ना. आणि पाया पडून सांगतो महिला पुरुषांना, इंद्रिकरचे किती महिला मंडळ मी तुमच्या मुलासारखं आहे. संकट किती येऊ द्या, ते कुणातरी पशी बोलत जा, त्याने दुःख हलकं होतं. आत ठेवू नका. संकट येणार जेव्हा. लिंबाची लिंबोळी किती जरी पिकली तर वरून पिवळी आहे, ती आतून कडूच आहे. आपण किती मोठे झालो तरी जीवनामध्ये दुःख आहे, ते प्रगट करी जा, बोलत जा. ऑफिसमध्ये साहेबाचा थोडा त्राण आहे, असू द्या, तो बायकोपाशी बोलत टाकायचं, आज जरा मी टेन्शनमध्ये, बोल नको लई, मला असं असं साहेबांनी ताण दिला. तू पिऊनच येतो डायरेक्ट. म्हणजे गायक वादक गुणजन मंडपाले मागे सिस्टीमवाले बचत गटाच्या बायाला, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजच्या पुरी, बापाला धोका देणारे पुरी, दारुडे बिरुडे विवडे बिवडे जुगारे बिगारे, सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि एकच वाक्य सांगतो, एकच वाक्यात बारीक आहे का. हरणांचे कळप आहेत, हरणांचे कळप आहेत, पण सगळ्या हरणांचे कळप आहेत, पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही. हत्तींचे कळप आहेत, पण सगळ्या हत्तींच्या मस्तकात मोती नाही. गायांचे कळप आहेत, पण सगळ्या गाया कपिला नाहीत. आणि सगळ्या कपिला गाय आहेत, पण सगळ्या गाया कपिला आहेत, पण कामधेनू नाही. जंगलात अनेक झाडं आहेत, पण कल्पतरू नाही. अनेक साधू होऊन गेले, पण भाऊंसारखे नाहीत. साधू जाऊ द्या, साधूला ऊत आला. आता साधू काय, आता कोणी अजून 10 वर्षांना, ज्याला लय साधू होती ना अजून 10 वर्षांना, बायका मिळालं साधू नाही नाही तसं नाही. पण महाराजांची एक भाषा आहे, नदीचं पाणी, कोणाचंही पाणी कुडूनही वाहू द्या, ते सागरालाच मिळतं. पाणी कुडूनही वाहू द्या, ते सागरालाच मिळतं. ते नदीला आलं काय, ओढ्याला आलं काय, नाल्याला आलं काय, कुडूनही वाहणारं पाणी सागराला जातं. आणि कुणाचीही पूजा करा, पांडुरंगालाच जाते. गायीची पूजा करा, पांडुरंगाला जाते. तुळशीची पूजा करा, पांडुरंगाला जाते. सगळ्याच्या पूजा करा, सागराचं पाणी तिथे जाणार. महिला मंडळ, कानातलं करा नाही तर गळ्यातलं करा, गळ्यातलं करा नाही तर पायातलं करा, पायातलं करा नाही तर कानातलं करा, कानातलं करा नाही तर नाकातलं करा. मूळ त्याचं सोनंच आहे. फक्त ज्यानं त्यानं त्याचं नाक पाहून नत करावा. नाही तर बायको इतकी स्मार्ट, बस क्या नाकाची, त्यानं नत केली, 7वा आयोग आला. आणि मागचा फरक मिळाला, ते येड्यावानी नत घेऊन आलं, नाकाचा अंदाज नाही. नतच गुस्सानं त्यानं दामन तापावला, नागपुडीत घातलं. नाही नाही, ज्याने त्याने ज्याच्या ऐसे भिन्न भिन्न प्रारब्धाने केले वाटे.
महाराजांची भाषा हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. तिथं काही पोरींनी बापाच्या घरी इतक्या मजा आणल्या महाराज का जेवलेलं ताट धुवायचंच नाही, असं लुटून द्यायचं. असा नवरा मिळाला, भांडे घासायला जायला लागली दुसऱ्याची. आणि काही पोरींनी बापाच्या घरी इतकी गरिबी काढली, शाळेत जर कधी नोटीस आली सहल जाणार आहे तर त्या मुलीनं खाली मान घालायची. का? माझी आई मला सहलीला पैसे देऊ शकत नाही. तिला असा नवरा मिळाला महाराज, कमराला कपाटाच्या चाव्या आल्या. प्रारब्ध आहे त्याचं. असं बरळायचं नाही माझंच वाईट का झालं, माझंच वाईट का. काही लोक शिपाई म्हणून कामाला लागले पण अभ्यास करून क्लास 1 झाले, काही पैसे भरून क्लास 1 झाले, सापडले तर तांबड्यात घरी आली. गायकवाद कोणी जनमंडपाने माई सिस्टीमध्ये सगळ्या मंडळीला धन्यवाद. सप्त्यामध्ये कौतुक करावं ते पहिलं पंगत घालणाऱ्यांचं. कारण गरीब माणसं पंगत घालतात, श्रीमंत माणसं जवळजवळ ह्याला पड्यात पडत नाही. पंगती सहसा सामान्य माणसाची आहे का श्रीमंताची आहे? सामान्य. श्रीमंत अवलादी नाही घालीत पंगत, जळालं त्यांचं. आजही तुम्ही गरीबाच्या घरात जा, 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण दणकून. हे श्रीमंत हलकट माणसं मोजिते. 5 सांगितले आणि 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा, ताटल्या खात्या का निवांत जेवा? बावळट नाही. शेतकऱ्याच्या बायला चहा ठेवाय सांगा बरं, तांब्यावर पाणी डायरेक्ट पातेल्यात होती ती. ही श्रीमंताची बाई तशी नाही, लय दरिद्री. अगं पाची तीच का आला काय तुझ्या चहा वाचून काय कोणचं चाललंय? कप मुजी ती ही आडपाट. शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळे देऊन चहा येतो, अनारे चहा वजन आहे. हे श्रीमंत हलकट खिडकी जवळ जाते. बरं त्यांचे इंजिनियर सुद्धा बंगल्याचे इतके कंस्ट्रक्शन मध्ये, तुम्ही कोणत्या घरात जा, सोफा सेटचं टोकन किचनचं टोक इक्वलच आहे. इंजिनियरनं सुद्धा कंस्ट्रक्शन किती भारी करेल. कोणत्या घरात जा तुम्ही, ते मॉडेल ह्या मॉडेलला खिडकीतून दिसलंच पाहिजे असं. आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना. शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपाट डोका लागत, चहा आहे का? अजून 1 वर्षानं श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना, फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा आणि पाहुण्याने जिबीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात. आणि मग त्या बाईनं म्हणायचं बाबाचा प्रसाद घे, आग लावतो. अन्नदान गरिबाने झाला. आणि पाया पडून सांगतो, शरीर शुद्ध होतं स्नानानं, मन शुद्ध होतं नामानं, चित्त शुद्ध होतं ध्यानाने, आणि धन शुद्ध होतं दानाने. दान करीचा. महिला मंडळ भिकाऱ्याला ताजी भाकर द्यायचा, अर्धीच द्या पण ताजी द्यायचा, त्याचे दात पडतील असे देऊ नका. विनोद नाही महाराज, देव त्याच्यात आहे. कोणत्या रूपाने देव येईल सांगता येत नाही. नाथाने काशीचं पाणी गाडवलं पाहिजे म्हणते का बावळात बिवळाट होती. आणि आमची महाराज मंडळी म्हणती गाढव दिसलं त्यांना. अहो गाढवात ब्रह्म दिसलं, गाढवात तुला गाढव दिसलं. ती हा एक परत निराया. पंगत घालणारचं कौतुक करावं पहिलं. दुसरं पंक्तीला येणारचं कौतुक करावं. पंगत कोणी घालीन, जेव्हा माणसं नको का? आता आज तुमची पंगत नशिबान का म्हणून ठरली, रविवार आला. नाही तर पोरं सोरं जवळजवळ शाळेत गेलेच असते. पंगत घालणारचं कौतुक करावं 1, पंक्तीला येणारचं कौतुक करावं 2, आणि सगळ्यात जास्त कौतुक करावं पंगत वाढणाऱ्यांचं. हां, कारण हे जे कार्यक्रम होतात हे सगळे तरुणांमुळेच होतात. मला 2-2 हजार 3-3 हजार लोकांना पोरं पंगत वाढतात. कमिट्या फिमिट्या काही करीत नाहीत. कमिटी केव्हा बादल्या उचली? ती कमिटी फक्त माईकवर लाल करणार. आणि पाया पडून सांगतो, तरुण मंडळी कोण कामं करून घेत जा, ती एक शक्ती आहे. जर एकत्र आली तर क्रांती आहे. आणि आपली काय झालं, ही जुनी जी मंडळी 9 टनला जमूनच देत नाही. पोरानं टाळ घेतला का म्हातारडं उठलं, घाप. ते पोर म्हणलं बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाड्यावर या, पुढं तुझ्या नाद लागत. मी बाईच्या नादी लागन पण तुझ्या नाद लागायचा नाही. आणि कधी ध्यानात ठेवायचं महाराज, कोणतंही सामुदायिक कार्य करायचं असेल ना तर तुम्ही तरुणांना जवळ करीत जा, त्यात प्रॉफिट आहे. काय म्हणणं तुमचं? तुम्ही मीटिंग करायची ना सप्त्याची, 4-5 तरुण पोरांना बोलवा,
जाऊ दे, त्यांना काय सगळ्यांना अकली नाहीत असं नाही, पण त्यांचा निर्णय सुद्धा कधी कधी फायद्याचा आहे. आपण ही जुनी मंडळी म्हणजे दिंड्या फिंड्या वाढल्या कशामुळं? हे दिंडे फिंडे असे याच्यामुळेच वाटोळं झालं आहे दिंड्यांचं. दिंडीत एखाद्याला नुसतं म्हणलं ना टाळ नीट वाजव, मला म्हणलं तू दिंडी गेली